महाराष्ट्रातील पहिली कंपनी जी आपल्या शेतकरी बांधवांसाठी काम करत असते आणि बघू शकता उच्च दर्जाच्या मशिनरी आपण सबसिडीमध्ये देत असतो. या मशीनला सुद्धा तुम्हाला 50% सबसिडी आहे. हे आपलं 10 HP डिझेल इंजिन आहे. त्यामध्ये आपल्याकडे 13 HP पर्यंत सुद्धा ह्या मशिनरी आहेत. 13 HP नक्की ॲग्रिनीर ॲग्रो मशिनरी सातारा या कंपनीला नक्की भेट द्या. लाईव्ह डेमो घ्या. त्यानंतर आपलं ठरवा मशीन कोणतं तुम्हाला आवडेल ते तुम्ही चॉईस करू शकता. नमस्कार मित्रांनो, आपल्या ॲग्रिनीर ॲग्रो मशिनरी सातारामध्ये आज आपले वाघ चौरे साहेब आले आहेत, गवळी साहेब आले आहेत बॅक रोटर खरेदी करण्यासाठी. बॅक रोटर म्हणजे मित्रांनो ॲग्रिनीर कंपनी तुम्हाला बॅक रोटर देते. त्याच्या मदतीने आपण फॉरवर्ड रिव्हर्स दोन्हीमध्ये भर घालू शकतो. ऊस आले हळदीला स्पेशल असं हे मशीन आहे. आणि मित्रांनो 10 HP 13 HP असे आपण मशीन देतो. डिझेलमध्ये मित्रांनो हे मशीन आहे. सेल्फ स्टार्ट सुद्धा दिलेलं आहे. ऍडजस्टेबल हँडल बार आहे. तुम्ही म्हणाल की मला आता बॅक रोटर ऍक्च्युली उलटा चालतो. तुम्हाला जर सरळ फॉरवर्ड चालवायचं असेल तरी सुद्धा आपण फॉरवर्डनं चालवू शकतो. त्यामुळे तुम्हाला जर हँडल आहे तो अगदी 360 मध्ये आपला रोटेट होतो. म्हणजे अगदी एका जागेवर तो गोल फिरतो असा आपण हँडल सुद्धा या मशीनला दिलेला आहे. हाईट कमी जास्त असेल तर बघू शकता हा हँडल ऍडजस्ट होऊ शकतो. त्यानंतर इकडे तुम्हाला फिरवायचा असेल तर बघू शकता असा 360 मध्ये सुद्धा आपण हँडल फिरवू शकतो. असं हे मित्रांनो मशीन आहे. आणि सरांनी हे मशीन बघितलेलं आहे. संपूर्ण ऍडजस्टेबल मशीन आहे. तर मित्रांनो सरांना मशीन कसं वाटलं ते सुद्धा जाणून घेऊया. सर आज आलेले आहेत. सर मला तुमचं नाव सांगा, मशीन कसं वाटलं ते पण सांगा सर. मी विलास वागचौरे, विंचुरी गवळी, नाशिक येथून आलेलो आहे. ओके. तुमची जे युट्यूबला मी व्हिडिओ बघितल्या, हां. त्या व्हिडिओ बघितल्यानंतर म्हटलं मग आता प्रत्यक्ष जाऊन भेट देऊ आणि मशीन वगैरे कसं आहे काय ते बघून घेऊ म्हटलं. ओके. तर त्यात इथं आल्यानंतर बघितले मी, तर मग हे बॅक रोटर आहे ते ते जरा ऊसासाठी चांगला पर्याय म्हणून उपयोगी आहे. तर मग ते घेत आहोत. तर ओके. त्याचं फॅसिलिटी पण चांगल्यापैकी आहे, भरपूर आहे आणि योग्य पद्धतीनं काम करता येते. अशा बरोबर. पद्धतीनं मग ते आम्ही पसंत केलेलं आहे. हां. तर मग तुम्ही आता म्हणता की भाडे तत्वावर मी मशीन घेतलेलं किंवा ते भाड्यानं जे मशीन आणतात तर ते आपलं मशीन आणल्यानंतर फरक आहे का? हो, फरक नक्कीच पडेल ना. फरक शेवटी पडतो. हो मग आणि या पडणार. मशीनचं जाणाऱ्या- ॲव्हरेज पण शेतकऱ्याला परवडण्यासारखं हो, आहे. हो. तर मित्रांनो एका तासाला फक्त 650 ते 700 ml डिझेल ह्याला लागतंय. ॲव्हरेजच्या बाबतीत सुद्धा हे मशीन चांगलं आहे आणि कामाला सुद्धा दणकट आहे. त्यामुळे मित्रांनो आले ऊस हळदीला घालू शकताय. लोखंडी चाकं घालून तुम्ही आल्यात घालू शकताय. हे रबरची ही जी टायरची डिझाईन दिलेली आहे, ही टायरची डिझाईन तुम्हाला भारतात कुठं दिसणार नाही मित्रांनो. अशी आपण डिझाईन बनवलेलं आहे मित्रांनो. याच्या मदतीने काय अशा आर्मीच्या गाड्या आहेत आपल्या, त्या सैनिकांच्या गाड्याला सुद्धा हे असं ग्रीप असतंय. त्यामध्ये त्या ग्रीपनं आपलं काम चांगल्या प्रकारे होते असं आपण ग्रीप दिलेलं आहे. आणि इंजिन सुद्धा आपल्या 10 HP मध्ये सुद्धा आपण देऊ शकतो, 13 HP मध्ये, 12 HP मध्ये सुद्धा देऊ शकतो. तर मित्रांनो बॅक रोटर घ्यायचा विचार करत असाल तर नक्की आपल्या कंपनीला भेट द्या. आपली कंपनी ॲग्रिनीर ॲग्रो मशिनरी सातारा ही आपली अजिंक्यतारा साखर कारखान्याजवळ कंपनी आहे. कंपनीमध्ये तुम्ही लाईव्ह डेमो घेऊन सुद्धा खरेदी करू शकताय किंवा घर बसल्या सुद्धा मागवू शकताय. 5,000 रुपये भरून या मशीनची जी बुकिंग अमाऊंट आहे ती 5,000 आहे. या मशीनची किंमत आहे त्यामध्ये 10 HP अगदी 1,30,000, 1,20,000, 1,60,000 अशा आपल्या रेंज आहेत. 50% सबसिडीची सगळी प्रोसेस कंपनी करणार आहे. फॉर्म भरण्यापासून ते पैसे अकाउंटला येण्यापर्यंतची प्रोसेस कंपनी करणार आहे. तर बॅक रोटर घ्यायचा विचार करत असाल नक्की संपर्क करा. सर सुद्धा आले आहेत. सरांना सुद्धा मशीन कसं वाटलं जाणून घेऊ. सर मशीन कसं वाटलं? मशीन चांगलं वाटलं. चांगलं वाटलं. आम्ही आलो होतो 7 HP घ्यायला, बरोबर. पण आम्ही 12 HP घेतलं व इथं आलो. त्यानंतर 12 HP घेतलं. 7 HP चा प्लॅन करून आलेले शेतकरी बांधव 12 HP चं मशीन घेतात. कारण मशीन सुद्धा दणकट आहे आणि काम सुद्धा होणार आहे, त्यांनी बघितलेलं आहे. तर मित्रांनो बॅक रोटर किंवा पॉवर विडर मध्ये सुद्धा आपण सबसिडीमध्ये पॉवर रोटर देतो. त्यामध्ये आपण 50 पेक्षा जास्त कृषी अवजारामध्ये डील करतो, सबसिडीमध्ये देतो. तर नक्की संपर्क करा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओ सोबत. जय जवान, जय किसान.